रेशमाचं लग्न तर मोडलं, पण पुढे काय? तर नमस्कार मित्रांनो, तुमचं मराठी लफडा या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे. तर पाहूया मागील एपिसोडमध्ये काय झालं ते. रेशमाला बघायला पाहुणे आले होते. त्यांना कसे माघार पाठवायचे म्हणून आभ्या व त्याच्या मित्रांनी ॲक्टिंग करून आणि रेशमाबद्दल खोटं सांगून तिचं लग्न मोडवण्यास सांगितले. पण तसे काही झाले नाही. पाहुणे गावात गेले. नंतर दाद्या व गावातील लोकांनी लग्न मोडवण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना सुद्धा यश मिळाले नाही. नंतर मंडळाच्या अध्यक्षाने रेशमाचं आणि त्याचं प्रेम सुरू आहे असं सांगितलं. पण याचा काही पाहुण्यांवर परिणाम झाला नाही. नंतर ते पाहुणे घरी पोहोचले आणि रेशमाला मागणी घातली. पण रेशमाला लग्न करायचं नव्हतं. नंतर रेशमाची ओठ मरवून एकट्याने रेशमाने ओठी खाली पाडली आणि उठून म्हणाली, "मी काय लग्न करणार नाही आणि मी पोलिसांना बोलवून तुम्हा सगळ्यांना पोलिसांच्या ताब्यात देईन." नंतर ते सगळे तेथून निघून जातात. रेश्मा अभ्याला व सगळ्या गावकऱ्यांना थँक म्हणते. आता पुढे ते शाळेत जातात आणि इंग्लिशच्या मॅडम शिकवत असतात आणि नोटीस येते. अंधनिधी गोळा करायचा असतो, तर सगळे आपापला ग्रुप करून काम करू लागतात. तर एपिसोड संपतो. पुढल्या एपिसोडमध्ये आपल्याला रेश्माच्या पुढे काय होणार? अभ्या आणि रेश्माचं काय होणार? ह्या एपिसोड 60मध्ये पाहायला मिळणार आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. जेणेकरून नवीन एपिसोड पाहायला मिळेल. धन्यवाद.